अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये आम्ही सहभागी झालो आणि आता एकूणच जागा वाटपाचा कार्यक्रम सगळा चालू आहे. म्हणजे जागा वाटपाच्या बैठका चालू आहेत, काही ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले आणि जागा वाटपासंदर्भात प्रत्येक पक्ष म्हणजे आम्ही आमच्या वतीने आम्ही आमच्या काही जागा मागतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे, तशीच त्याही दोन्ही पक्षाची किंवा इतर मित्रपक्ष त्या ठिकाणी मागणी करतात वेगवेगळ्या ठिकाणच्या जागासंदर्भात. आणि हे सगळं करत असताना आमची सगळ्यांची भूमिका ही आहे, आमच्या नेत्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही आहे की आपण एकत्रपणे महायुतीमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त जागा म्हणजे आमचं जे टार्गेट आहे की 45 जागा ह्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या निवडून याव्यात अशा प्रकारचा आमचा जो प्रयत्न आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही युती धर्म प्रामाणिकपणे पाळतो आहे. आमचा प्रत्येक कार्यकर्ता आज तुम्हाला माहिती आहे मावळची जागा आम्ही गेल्या काही दिवसापासून म्हणजे आम्ही सगळेच मावळ लोकसभेमध्ये आमचे सगळेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मावळ लोकसभेची जागा आम्हाला मिळावी अशा प्रकारची मागणी करतो आहे. आणि ही सगळी मागणी करताना आमची सगळ्यांची भूमिका ही आहे की जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारची मागणी प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता करणार. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता त्याच पद्धतीने मागणी करतो. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तिथले जे काही माजी आमदार आहेत शिवतरे साहेब जे शिंदे साहेबांबरोबर आहेत तर त्यांच्याकडनं जे काही वारंवार जी वक्तव्य होत आहेत त्याच्या संदर्भात आमचा सगळ्यांच्या मनामध्ये तीव्र संताप आहे. आम्ही सगळेजण म्हणजे वारंवार आमच्या नेत्यांविषयी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून त्या ठिकाणी एक चुकीचा मेसेज समाजामध्ये देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे त्यांनी युतीचा धर्म पाळायला पाहिजे. आज त्या ठिकाणी आमच्या वतीने मागणी आज जी बारामती लोकसभेची उमेदवारी तशी अधिकृतरित्या कुणाला जाहीर झाली नाही आणि मग उमेदवारी मागत असताना किंवा निवडणूक लढवत असताना युतीचा धर्म त्यांनी पाळायला पाहिजे. तसं ते करत नाही आणि अतिशय चुकीचे स्टेटमेंट आमच्या नेत्यांविषयी वारंवार केलं. त्यामुळं आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड त्या संदर्भातला राग आहे. त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी भूमिका मांडत असताना आमची ही भूमिका आहे जर अशाच पद्धतीने त्यांनी जर वक्तव्य केली तर आम्हीसुद्धा आपल्या परिसरामध्ये त्यांचे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांच्या संदर्भात आमचा वेगळा विचार होईल. आम्ही वेगळ्या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी लोकसभेमध्ये घेऊ आणि त्यांच्या उमेदवाराचं आम्ही काम करणार अशा प्रकारची आमची ठाम भूमिका आहे. जोपर्यंत ते या सगळ्या संदर्भातली माफी मागत म्हणजे त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना भेटलो तिकडून आल्यावरती पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट केली. आमची या संदर्भातली मागणी ही आहे की त्यांनी माफी मागावी आणि तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या निवडणुकीमध्ये जो कोणी उमेदवार त्यांचा जर या ठिकाणी ठरला तर त्याच्या प्रचारात आम्ही सहभागी होऊ, अन्यथा आम्ही प्रचारामध्ये सहभागी होणार नाही. आमची भूमिका वेगळी असेल. पहिली त्यांनी दोन्ही पवारांवरती तोंडसूक घेतलं होतं, पण नव्याने त्यांची जी काल पत्रकार परिषद झाली म्हणा किंवा काही वृत्तवाहिन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी फक्त ह्यांच्यावरच टीका केली अजित पवारांवरती. आणि काही झाले तरी मी उभा राहिलो नाही, मुख्यमंत्र्यांनी माझी समजूत काढली मी उभा राहायचं नाही असं ठरवलं पण मी उभा राहिलो नाही तरी अजित पवारांच्या उमेदवाराला निवडून येऊन देणार नाही असं त्यांनी सांगितले. त्याचा अर्थ त्यांच्या मागे शरद पवार आहेत काय वाटतं तुम्हाला? आता एक तर म्हणजे आम्ही जे ऐकतो त्यात किती खरं किती खोटं माहीत नाही. म्हणजे माध्यमातनं जी चर्चा होती की त्याची प्रकृती ठीक नाही हा एक विषय समोर येतो. आणि दुसरी गोष्ट राजकारणामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही, म्हणजे काही घडू शकतं. त्याच्या मागे कोणी असेल नसेल माहीत नाही, परंतु ज्या पद्धतीने ते बोलत आहेत ते त्यांना फेवर होईल असं बोललं जातं. परंतु आम्हाला खात्री की त्या ठिकाणी बारामती लोकसभे मतदारसंघातला जो मतदार आहे अजितदादांचं जे इतक्या वर्षाचं काम आहे, दादांकडे एक विकास पुरुष म्हणून पाहिलं जातं. दादांनी सातत्याने विकासावरती भर दिला आणि विकास आणि दादा असं समीकरण आहे. त्याच्यामुळं आम्हाला खात्री की बारामती लोकसभा मतदारसंघातली जनता दादांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभी राहील. त्याची तब्येत बरी नाही याडाबिडा झाला असं म्हणतं तुमचं म्हणणं काय म्हणजे? नाही बऱ्याचदा असं होतं माणूस प्रकृती ठीक नसली काहीतरी वेगळं बोलत असतो, तसं असू शकतं कदाचित. सध्या तुम्ही आता जे सांगितलं की शिवतारे काल वक्तव्य काढतात त्यांचं वक्तव्य जर असंच राहिलं तर आम्ही इथल्या उमेदवाराचं काम करणार नाही. हो, मग मावळातून आपले आमदार आहेत जे शिंदे गटाच्या उमेदवाराला विरोध करतात
तर इथं पिंपरी चिंचवडला तुमचा विरोध नाही आहे का? आम्ही डे वनपासून आमची भूमिका तुम्ही ऐकलं असेल, आम्ही आमच्या वरिष्ठांकडं मावळ लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशा प्रकारची आमची पहिल्यापासून मागणी होती. आम्ही तशा प्रकारची अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील यांच्यासमोर मागणी केली. आम्ही तर मागच्या वेळेस मावळ लोकसभेतनं भाऊसाहेब भोईरांना उमेदवारी द्यावी अशा प्रकारची आम्ही पिंपरी चिंचवड शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्या ठिकाणी मागणी केली. कारण पिंपरी चिंचवड शहर असेल, मावळ असेल, हा एकूणच जो परिसर आहे हा राष्ट्रवादीसाठी अत्यंत अनुकूल आहे. अजितदादांचं या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड असं काम आहे आणि दादांना मानणारी जनता आहे. त्याच्यामुळं आम्हाला हा विश्वास आहे की आमचा उमेदवार जर दिला तर निश्चितपणे आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपचा देखील विरोध आहे आणि भाजपचा जर उमेदवार दिला तर तुम्ही त्यांचं काम करणार. तर आता आम्ही युतीत आहोत, त्याच्यामुळं आम्हाला आमची भूमिका स्पष्ट आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही युतीचा धर्म पाळणार आहोत. आज जी भूमिका आम्ही घेतोय ती या शिवतरे साहेबांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केली त्या वक्तव्यामुळं आम्हाला ही भूमिका घ्यावी लागते. आणि जर त्यांनी या संदर्भात त्यांची भूमिका बदलली नाही, त्यांनी जर आमच्या नेत्यांची माफी मागितली नाही तर आम्ही याच्या संदर्भातली ही भूमिका आमची ठाम आहे. शिवतरे तिकडे भूमिका जी घेतायत तुम्ही- बारामतीमध्ये, एकच मिनिट, शिवतरे जे बारामतीत भूमिका घेत आहेत तीच भूमिका दिलीप मोहिते खेडमध्ये घेत आहेत. हे दिलीप शेठ मोहिते पाटलांची ती नाही, त्यांनी उमेदवारीला शेवटला विरोध विरोध करतात. ते उमेदवारीला विरोध केला आणि तो त्यांचा अधिकार आहे. शेवटी उमेदवार ठरेपर्यंत प्रत्येकाला तो अधिकार असतो. ते अगदी कडव्या शब्दात विरोध करतात. पण ते इतकं असं एवढंच की भाषा थोडीशी चांगली वापरली पण अर्थ त्यांचा तोच होतो. नाही, कोणत्याही दोन्ही परिस्थितीत तक्रार- काम करणार. दोन्हीमध्ये तक्रार. ज्यांना तुम्ही विधानसभेत टक्कर दिली, जर समजा तिकडंच उमेदवारी जर फिरली तर तुम्ही त्यांच्या उमेदवारीत काम करणार. आत्ता खासदारकीचं इलेक्शन आहे. ज्या पद्धतीनं महायुती काम करणार आहे त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीबरोबर राहील. परंतु आज जी आपली ही बैठक घेतलेली आहे ही यासाठी घेतलेली आहे की ज्या पद्धतीने शिवतरे वाक्य दादांबद्दल वापरतात आणि ते जर वारंवार तसं बोलत राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मावळचा त्यांचा जो शिंदे गटाचा कोण उमेदवार राहील त्याचं कुठलंही काम करणार नाही. पण तीच उमेदवारी अजून निश्चित नाही आहे. जर समजा योगायोगाने जर समजा पिंपळे सौदागरला फिरली तर तुम्ही काम करणार. आमची आत्ता अध्यक्षांनी काय सांगितलं की राष्ट्रवादी आजपर्यंत मागणी करते, जोपर्यंत उमेदवार निश्चित होत नाही तोपर्यंत आमची मागणी राहणार आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्हाला महायुतीचा धर्म पाळावा लागेल. मग तुमचं असं म्हणणं आहे की जर समजा उद्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाची उमेदवारी तर तुम्ही गपचूप काम करता? नाही, शिवतरेंनी माफी मागितल्याशिवाय काम करणार नाही.